ठरलं तर मग आता ही मालिका मूळ पदावरती आलेली आहे. संपलाय तो महासंगम आणि नॉर्मल आपली मालिका आजपासून सुरू झालेली आहे. ठरलं तर मग ही मालिका आज एका इंटरेस्टिंग वळणावरती आलेली आहे. म्हणजे आज बाबूने खरा भूतकाळ सांगितलाय. बाबू कसा वाचला, त्याला वाचण्यासाठी कुणी मदत केली होती किंवा त्याच्या आधी काय झालं होतं, हे सगळं बाबूने सांगितलंय. प्रेक्षकांनो, इकडे प्रियाला कॉल करतोय नागराज त्याला बोलण्यासाठी. आता इकडे प्रिया बाहेर आले आणि ती सांगते, तुम्ही तिकडेच बसून राहा, इकडे महिपत तुळजापुरातच आहे. यावरती तो म्हणतो, जर का महिपत तुळजापुरामध्ये आहे तर का नाही त्याला पकडलंस तू? यावरती ती म्हणते, अच्छा, मी तुळजापुरात आहे असं म्हटलंय, पण एकटी मी त्याला पकडू शकेन का? तुम्ही या इकडे, मग बघूया सगळं काय करायचं ते. यावरती तो म्हणतो, हो, यायलाच पाहिजे, कारण जर का हा महिपतने आता माझं भांडं फोडण्याचं ठरवलं ना, तर माझं काही खरं नाहीये. तू थांब तिकडेच, मी येतोय, असं म्हणत आता इकडे नागराज तुळजापूरला यायला निघालाय. प्रेक्षकांनो, तोपर्यंत आता इकडे सायलीला काहीतरी भास झालाय की आपण पाहिलेला आहे बाबूला, म्हणून ती आता त्या दिशेने चाललेली आहे. पण ती विचार करते, बाबू तर गेलेला आहे, मग कसं काय आपण बाबूला पाहिलंय, हे सत्य आहे का? तिला प्रेक्षकांनो काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्याच्यामुळे ती थोडीशी गडबडलेली आहे आणि ती आता पुढे पुढे जाते बाबूच्या मार्गाने. ज्या वेळेला ती बाबूच्या मार्गाने जाते आणि तिच्या मागोमाग अर्जुन बाहेर पडलाय. अर्जुन विचार करतो, काय चाललंय हे? म्हणजे सायली कुठे गेली? मला न सांगता अचानकपणे सायलीने कुठे जायचं ठरवलं? असा प्रेक्षकांनो तो विचार करतोय आणि तो पण तिच्या मागावरती चाललेला आहे. आता हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे प्रिया त्याला गाठते आणि त्यानंतर प्रिया आता इकडे नागराजला भेटायला बाहेर आले आणि अर्जुन निघालाय सायलीच्या मागे. नागराज वेश बदलून आलेला आहे. तो प्रियाला कॉल करतोय आणि प्रियाला बाहेर बोलवते. प्रिया म्हणते, हे बघ, नागेश्वरने आपल्याला दोघांना एकत्रित पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणून आपण एक काम करूया, आपण जरा लांब जाऊया आणि मी तुम्हाला ती रूम दाखवते, ज्या रूम मध्ये आता इकडे मला असं वाटते की महिपत दडून बसलेला आहे आणि म्हणूनच आपण त्या रूम मध्ये जायचं आणि त्या रूम मध्ये गेल्यावरती लगेचच ताबडतोब मी तुम्हाला दाखवते की तो कुठे लपलाय. मग आता त्या रूमला बाहेरून नागेश्वरने लॉक लावलंय प्रेक्षकांनो. म्हणून आता प्रिया सांगते की मला दाट संशय आहे की इथेच आहे ना नागेश्वर, म्हणजे त्याला लपवून ठेवले महिपतला. मग दगड घेऊन तो आता लॉक तोडण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न करतोय, पण त्याच वेळेला लगेचच इकडे प्रिया सांगते, अजून मोठ्याने आपटा. त्या दगडाच्या आवाजाने तो सावध होईल आणि पळून जाईल ना मागच्या साईडने. यावरती लगेचच तो म्हणतो, मग दगडाने हळू मारणं आणि आवाज न करणं ही टेक्नॉलॉजी मला नाही कळते काय आहे ते. यावरती ती सांगते, अहो, दगडाला रुमाल तर बांधा, एक तर काम करा, दगडाला रुमाल बांधा आणि त्यांनी तो लॉक फोडायचा प्रयत्न करा. मग नागोबा रुमाल काढल्यावरती मग लगेचच आता इकडे तो दगडाला ठोकायला लागतो. ज्या वेळेला तो दगड ठोकायला लागतो आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे हे दोघं आत येलेत. दगडाने लॉक फुटलेला आहे. लॉक फुटल्यावर ती दोघं आत येतात आणि महिपत कुठे गेलाय म्हणून महिपतला इकडे तिकडे शोधत बसतायत प्रेक्षकांनो. ज्या वेळेला ते महिपतला शोधत बसतायत आणि त्याच वेळेला इकडे लगेचच महिपत मागे दडून बसलाय. मागे दडून महिपतने ताबडतोब आता इकडे नागराजला पकडून ठेवलेलं आहे. नागराजवरती बंदूक केली आणि प्रियाला पकडून ठेवत तो म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही आता इकडे माझा शोध घ्यायला आलात, तर मला अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन करताय तर. यावरती नागराज म्हणतो, हे बघ महिपत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू न असं काहीतरी करू नकोस. मुळातच काय माहितीये का, मी तुला का अडकवेन? तुला अडकवायला मी आलेलोच नाहीये. यावरती तो म्हणतो, हो, बघितलं ना, मला किती मदत करण्यासाठी तुम्ही आता आलेला आहात ते. म्हणजे नागराज सेठ, तुम्ही आता किती चालू माणूस आहात ना, हे सगळं मी पाहिलेलं आहे. मुळातच आता ज्या वेळेला पोलीस मला पकडण्यासाठी आले त्यावेळेला तिकडून सटकून गेलात तुम्ही आणि मला एकट्यांना पोलिसांच्या तावडीत दिलं. यावरती नागराज म्हणतो, नाही नाही, ऐका ना, मला काय सांगायचंय ते. मी जे काही सांगतोय ते ऐका. महिपत शेठ, तुम्हाला सोडून नव्हतो गेलो हो मी. असं काय करताय तुम्ही? मी ते फक्त. यावरती महिपत म्हणतो, मी तुम्हाला काय आज ओळखतोय का नागराज शेठ? असं म्हणत महिपत सांगतो, जर मी अडकलो ना तर तुम्हाला पण कोणत्याही बाबतीत सोडणार नाहीये. असं म्हणत तो आता इकडे नागराजला धक्का देतो, प्रियाला पाडतो. दोघं जण दोन साईडला पडतात. महिपत पळून जातो. नागराज म्हणतो, चल लवकर, त्याचा आता आपल्याला लवकरात लवकर शोध घ्यायला पाहिजे. जर आपण त्याला शोधलं नाही ना तर आता तो माझं नाव घेईल. असं म्हणत प्रेक्षकांनो धावत पळत हे दोघं जण तुळजापूरच्या गल्ली बोळ्यातून आता महिपतचा पाठलाग करतायत. तर त्याच वेळेला सायली आणि अर्जुन हे दोघं जण पाठलाग करतायत, ते म्हणजे इकडे आपल्या बाबूचा.
आणि त्यावेळेला सायली म्हणते, मी 100% त्याला बघितलेलं आहे, मला माहिती आहे की मी त्याला बघितलंय आणि चला आपण त्याचा पाठलाग करूया. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना मग आता हे दोघं जण बाबूचा पाठलाग करतायत. महिपत दारातून बाहेर पडला आणि विचार करतो, जर पुढच्या साईडने मी गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून मागच्या साईडने मी जातो. असं म्हणत तो आता आपल्या माणसांना कॉल करतोय आणि आपल्या माणसांना कुठच्या रोडवरती काय गाडी घेऊन यायची ते सांगतोय. तोपर्यंत नागराज आणि प्रिया आता महिपतचा पाठलाग करत त्यांच्या मागावरती चाललेले आहेत आणि नागराज प्रियाला म्हणतोय, चल चल इकडून चल, या साईडने पळूया, इकडे बहुतेक महिपत आहे. असं म्हणत तो आता तिकडे महिपतचा पाठलाग करतोय. एकाच वेळेला दोन पाठलाग चालू आहेत प्रेक्षकांनो. एका साईडला प्रिया आणि एका साईडला नागराज, दुसऱ्या साईडला आता सायली आणि अर्जुन, असे चौघ जण पळतायत आणि पकडतायत बाबू आणि महिपतला. मग त्याच वेळेला आता इकडे प्रिया म्हणते, हे बघा, हातपाय चालवा, जर का हातावरती हात देऊन बसून राहिलात ना तर तुम्हीच अडकाल. तो म्हणतो, हो माहितीये, सारखं सारखं बोलून हे काय बदलणार आहे का, थांब जरा. इकडे तोपर्यंत सायली आणि अर्जुन बाबू कुठे गेले त्यासाठी इकडे तिकडे पाहतायत. आता इकडे प्रेक्षकांनो सायलीचा मध्येच तोल गेलाय, त्यामुळे बाबू थोडासा लांब सटकलाय. सायली सांगते, नक्कीच तो तिकडून पळालाय आणि मला बघून 2 क्षण तो माझ्याकडे बघितला आणि नंतर पळालाय. इकडे तोपर्यंत आता महिपतच्या मागावरती लागलेले आहेत ते म्हणजे प्रिया. पण त्याच वेळेला अर्जुन आणि सायली कुणाला शोधतायत हे महिपतला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे महिपत थोडासा गडबडलाय. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सायली इकडे त्याचा पाठलाग करतायत. ही गोष्ट त्याला वाटते की हे लोक आपलाच पाठलाग करतायत आणि त्याच वेळेला नागराज आणि प्रिया पण पाठलाग करतायत. दोघ जण ज्या वेळेला महिपतचा पाठलाग करतायत आणि त्याच वेळेला महिपत आता एका बाजूला लपलाय आणि अर्जुन आणि सायलीला बाबू कुठे दिसत नाहीये आणि त्यावरती सायली म्हणते, बहुतेक हा इकडूनच गेलाय. प्रेक्षकांनो, महिपतला वाटते की सायली आपल्याबद्दलच बोलती आहे. तोपर्यंत नागराज म्हणतो, दिसला का तो, दिसला का, असं म्हटल्यावरती ती सांगते, नाही, कुठे दिसलाय, शोधा लवकर. तितक्यात अर्जुन आणि सायली एका बाजूला आलेले आहेत. अर्जुन सायली ज्या वेळेला एका बाजूला येतात तेव्हा त्याला त्या म्हणजे जो काही घातलेला वेश असतो बाबूने जरी मरीचा, त्या वेशच्या मधलं आता एक तुकडा सापडतो, त्या कपड्याचा एक तुकडा सापडतो. म्हणून ते दोघ जण त्या दिशेने चाललेले आहेत आणि सायली सांगते, मी पाहिलंय, त्यांनी जे काही कपडे घातले होते ना त्याचाच हा तुकडा आहे. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतोय, हा तुकडा त्याचा आहे, मग एक काम करूया, हा इकडे म्हणजे तिथे आता उभा आहे, इकडे 2 रस्ते फुटलेत, आपण या रस्त्याने जाऊया का, कदाचित तो या रस्त्याने गेला असेल. आता जिकडे महिपत पळालाय त्या साईडला आता इकडे जाण्यासाठी अर्जुन सायली निघतात. पण त्याच वेळेला तिकडे एक माणूस येतो आणि तो माणूस कोंबड्यांना त्याच्या आता खुराड्यामध्ये झाकतोय आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, नाही, इकडे तर वस्ती आहे, त्यामुळे हा इकडे जाण्याची शक्यता नाही, मला वाटतं या उलट्या रोडने तो गेला असेल. यावरती सायली म्हणते, बहुतेक. आणि त्यामुळे आता दोघं जण त्या रोडने म्हणजे महिपतचा पाठलाग न करता ते दोघं जण जातात. ते म्हणजे आता पाठलाग करण्यासाठी इकडे आपल्या बाबूचा. आणि तोचपर्यंत महिपतला वेळ मिळालेला आहे, महिपत तिकडून पळून गेलाय. प्रेक्षकांनो, बाबू सुद्धा तिकडून आता पळून जाण्याचा आपल्या परीने प्रयत्न करताना दिसतोय, पण बाबूचा हा प्रयत्न काही यशस्वी होत नाहीये. बाबू ज्या वेळेला आता तिकडून पळतोय, धावून धावून त्याला ठेच लागले आणि तो खाली कोसळलेला आहे. ज्या वेळेला त्याला आता ठेच लागलेली आहे आणि तो खाली कोसळलाय, त्याच्या पडण्याचा म्हणा किंवा त्याच्या धडपडण्याचा म्हणा, हा आवाज आता आलेला आहे. तो म्हणजे लगेचच इकडे आपल्या अर्जुनला आणि सायलीला आवाज आलाय आणि त्या दिशेने ते पाहतायत तर काय, आता इकडे लगेचच तिकडे एक चाबूक पण दिसलाय, म्हणजे तो खाली पडलाय आणि त्यानंतर मग आता हा चाबूक खाली आलाय आणि त्यामुळे तो इकडेच असणार आहे, ही गोष्ट 100% समजलेली आहे. त्यामुळे आता लगेचच सायली सांगते, नाही नाही, हा बघा, हा चाकू बघितलात का, चाबूक बघितलात का तुम्ही, हा चाबूक जर का आपण पाहिला तर इकडेच कुठेतरी बाबू असेल, असं ती म्हणते न म्हणते आणि तोपर्यंत तिला त्या बाजूने काढण्याचा आवाज आलेला आहे आणि पाहते तर काय, तिकडे बाबू म्हणजे जमिनीवरती पडलेला आहे. बाबू जमिनीवरती पडलाय आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे ती सांगते, बघितलं, हा बघा बाबू. बाबूला पाहिल्यावरती आता इकडे अर्जुन धावत पळत बाबूकडे आलाय आणि तू बाबूच आहेस ना तू, असं म्हणत सायली आता सांगत असते, तू रविराजांचा अपघात घडवणारा बाबू आहेस ना, बोल. बाबू तिला पाहतो, पुन्हा एकदा पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच वेळेला त्याचा तोल जातो आणि बाबू खाली कोसळतो.
इकडे बाबू अर्जुन सायलीला भेटलाय, तर आता महिपत सुद्धा भेटलेला आहे, तो म्हणजे नागराजला. म्हणजे महिपत भेटलाय इकडे नागराज आणि प्रियाला. आधी सगळ्यात पहिले म्हणजे प्रिया त्याच्या समोर आलेली आहे आणि प्रिया त्याच्या समोर आली आणि नागराज मागून येतोय. त्यावरती प्रिया सांगते, महिपत काय चाललंय, म्हणजे माझ्या तावडीतून पळून जाऊ शकत नाहीयेस तू. महिपत म्हणतो, चिचुंद्री तू आता मला सांगणार की मी तुझ्या तावडीतून पळून जाऊ शकतो किंवा नाही? एक गोष्ट लक्षात घे, तू या महिपतला कधीच पकडू शकत नाहीयेस. मुळातच तू आता मला मला या सगळ्यामध्ये आता अडकवण्याचा प्रयत्न करतेस का? मी तुला सांगतोय काय करायचंय ते, असं म्हणत तो आता प्रियाचा जीव घ्यायला निघालाय. आणि त्यावरती प्रिया म्हणते, असं काय करताय? अहो तुमची मुलगी तर गेली, मग जर का तुमची मुलगी गेले तर मी तुमच्या मुलीसारखीच आहे ना. म्हणजे साक्षीला तिकडे आता हे मिळू दे, साक्षीला काही झालं तरी सुद्धा मोक्ष मिळू दे, साक्षीला मोक्ष मिळाला ना तरी सुद्धा चालणार आहे, पण मी तुमची मुलीसारखीच आहे की. असं म्हटल्यावरती लगेचच तो म्हणतो, तू आणि माझी मुलगी अजिबात नाहीये, तू माझ्या मुलीसारखी बिलकुल नाहीयेस. एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी सुद्धा तुझा जीव जोपर्यंत मी घेत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. असं म्हणत प्रेक्षकांनो, नागराजने प्रियाच्या अंगावरती हात उचलताच तिला मारण्याचा प्रयत्न करत असतानाच तिकडे आता नागराज आलाय. नागराजने डोक्यामध्ये महिपतच्या काठी घातले आणि महिपतच्या डोक्यात काठी घालताच तो आता त्याला पकडतोय. ऍक्च्युली आपल्या डोक्यात काठी कुणी घातले हे काही कळलं नसलं तरी सुद्धा आता तो बेशुद्ध झालेला आहे आणि बेशुद्ध होऊन तो खाली कोसळलाय. मग त्यानंतर प्रिया आणि आता इकडे नागराज हे दोघं जण त्याला घेऊन एका साईडला आलेत आणि त्यानंतर आता इकडे महिपतला जवळजवळ त्यांनी आता किडनॅपच करून टाकलेलं आहे. महिपतला ज्या वेळेला किडनॅप केलंय त्यावेळेला आता ह्या महिपतला काहीही करून आपल्या तावडीतून जाऊ देता कामा नये, नाहीतर हा पोलिसांकडे जाईल आणि आपल्याला आपल्याला अडकवेल हे त्यांना माहिती आहे. इकडे तोपर्यंत बाबूला या दोघांनी घेरलंय आणि सायली सांगते, बाबू बाबू बोल, खरं काय आहे ते सांग. यावरती बाबू तिकडून पुन्हा एकदा पळून जाण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न करतोय, पण त्याच वेळेला अर्जुन त्याला पकडतोय आणि बोल बाबू बोल, जे काही खरं खरं आहे ते आम्हाला सांग, असं म्हणत तो आता बाबूला बोलतोय. प्रेक्षकांनो, हे सगळं चालू असताना मग आता बाबूला सायली सांगते, तू तोच आहेस ना, रविराज किल्लेदार यांच्या आता गाडीचा अपघात घडवणारा? बाबू सांगतो, हो मी तोच आहे, मी तोच आहे. यावरती सायली म्हणते, पण तुला आठवते का, तू मला रविराज किल्लेदार यांची आता भेट घेण्यासाठी सांगितलं होतंस, बरोबर ना? त्यांची भेट घेण्यासाठी तू जर का मला सांगितलंस तर मग त्यानंतर ते तुला भेटले, तू त्यांना काही सांगितलंस आणि मग तू मेला होतास, मग तू जिवंत कसा? काय झालंय मला आता सगळं सांग बाबू. त्यावरती आता इकडे बाबू तप करायला लागतो. त्यावेळेला चिडलेला अर्जुन आता बाबूला सांगतोय, खबरदार खबरदार, जर का तू आता खोटं बोललास तर जे काही आहे ते सगळं खरं खरं सांग, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. प्रेक्षकांनो, अर्जुन आता हे सगळं बोलल्यावरती बाबू सांगायला लागतो, हो त्या अपघाताशी माझा संबंध होता, मीच तो अपघात घडवून आणला. प्रेक्षकांनो, बाबू ज्या वेळेला आता अपघाताची गोष्ट सांगतोय त्यावेळेला सायलीला आता चक्कर आलेली आहे. सायली पूर्णपणे गरगरते आणि ती विचार करायला लागते की ज्या ज्या वेळेला हा विषय निघतो किंवा ज्या ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी घडतात त्या वेळेला प्रत्येक वेळेला मला त्रास का होतो, मला त्रास होण्याचं कारणच काय? म्हणजे आता ह्या अपघाताचा हा विषय निघाल्यावरती माझ्या सगळ्या जुन्या आठवणी का बरं यायला लागलेल्या आहेत? आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, सायली तू ठीक आहेस ना? पण सायलीला आता ठीक नाहीये, तिला गरगरतंय, तिला कळतच नाहीये आपल्यासोबत काय होतंय ते. आणि त्यावरती सायली म्हणते, नाही अर्जुन सर, मी ठीक आहे. आता तोपर्यंत अर्जुन म्हणतो, बोल बाबू काय झालं ते? त्यावरती बाबू सांगतो, हो 22-25 वर्षापूर्वी हा सगळा अपघात मीच घडवून आणला होता. हा, पण मला महिपतने सांगितलं होतं म्हणून मी हे सगळं केलं होतं. मग सायली सांगते, मग तू जिवंत कसा? बोल लवकर, हे मरणाचं नाटक तू का केलं होतंस? असं म्हटल्यावरती बाबू आता सांगायला लागतो, हो मी हे मरणाचं नाटक केलं कारण, असं म्हणत बाबूने आता इकडे सगळं सांगण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि बाबू सांगतो, खरं तर हे सगळं महिपतने मला करायला लावलं, म्हणजे मी खरं तर आता मरणाचे शेवटच्या क्षण होते माझे, त्यावेळेला मी रविराजांना खरोखरचं बोलवलं होतं. रविराजांना बोलवून आता मी त्यांना खरोखर सगळं सत्य सांगणार होतो, पण त्याच वेळेला
त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे मला त्यावेळेला माझी जीवनज्योत मालवली असं डॉक्टरांनी हे केलं. मी त्यांच्यापर्यंत मुलगी जिवंत आहे असं पोहोचवलं. मग रविराज तिकडून बाहेर गेले. रविराज बाहेर गेल्यावरती मग आता लगेचच इकडे माझे श्वास पुन्हा यायला लागले. नर्सने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर म्हटले की हा तर जिवंत आहे आणि मग डॉक्टरांनी माझ्यावरती उपचार सुरू केले आणि मी जिवंत होतो. पण मला माहिती होतं की जर मी जिवंत आहे ही गोष्ट बाकी कोणाला कळली तर मात्र खूपच मोठा गहजब होऊ शकतो आणि म्हणूनच मी ठरवलं की आता मी तिकडून लांब निघून जाणार आणि मी तिकडून तुळजापूरला निघून आलो. मी खरं तर तुळजापूरला निघून आलो आणि त्याच वेळेला आता मला म्हणजे इकडे राहायला लागलो जेणेकरून महिपतपासून मी दूर होईन. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, "मग हे सगळं तू महिपतच्या सांगण्यावरून केलंस, पण महिपतचा रविराजांच्या सोबत काय हे होता किंवा महिपत रविराजांच्या इथे आता मारण्यासाठी का आला होता? त्याचं काय सत्य आहे?" आणि त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतोय तो, की "हो, मी त्याला आता मारलं. मी हे केलं, अपघात करण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं करण्यात आलेलं होतं ते म्हणजे आता फक्त आणि फक्त कुणीतरी सांगितलंय म्हणून." असं म्हटल्यावरती ते सांगते, "कुणी सांगितलंय?" यावरती तो म्हणतो, महिपत या सगळ्यामध्ये एकटा नाहीये. महिपतल्या या सगळ्यामध्ये कुणीतरी सुपारी दिली होती." यावरती अर्जुन म्हणतो, "कुणी सुपारी दिली होती?" त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो, की "हो, त्याला सुपारी दिली होती ती कुणीतरी एका माणसाने." यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, "बोल, कुणी सुपारी दिली होती? आम्हाला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. काही झालं तरी सुद्धा या सुपारी किलरचं नाव कळलंच पाहिजे. यावरती तू त्याला बघितल्यावरती ओळखशील का?" असं ज्यावेळेला आता इकडे बोलायला लागलाय अर्जुन त्यावरती तो म्हणतो, म्हणजे तो काहीच बोलत नाहीये प्रेक्षकांनो, तो गप्पच बसलेला आहे. आणि त्याच वेळेला अर्जुनला आता समजणार का की सुपारी नागराजने दिली होती. महिपत हा एकटा या सगळ्यामध्ये नाहीये, याच्यामध्ये नागराज सुद्धा आहे. हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.